पुण्याच्या पर्वत रांगांमध्ये फिरत असताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात आणि आजचा अनुभव आहे हा खूप असा अनबिटेबल आणि जबरदस्त राहणार आहे. तुम्ही बघा, व्हिडिओमध्ये बनवून राहा. मित्रांनो, स्वागत आहे अमोल वळवी व्लॉग्स चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आलो आहे गेंदा आणि आपण मागे तुम्हाला सांगितलं होतं का जो मागचा व्हिडिओ होता गेंदा टू धडगाव, याच्यामध्ये गेंदा व्हॅलीची एंट्री फक्त दाखवली होती आणि आपण आता वरून चक्क डायरेक्ट गेंदा व्हॅली बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा, पुढे दाखवतो तुम्हाला. गेंदा व्हॅलीला जायला आपल्याला पुढे आल्यानंतर अशी पायवाट बघायला मिळते. बघू शकतात, असं शेतामधून तिकडे जायला भेटतं. काय तिथे गाडी वगैरे काय जात नाही, फक्त पायवाटच आहे. बघू शकतात तुम्ही, ह्या इतक्या डोंगरामध्ये पण ही इतकी जबरदस्त हिरवीगार शेती करताय. खूप अद्भुत नजारा आहे हा. सर्वात सुंदर नजारा बघायला मिळतो आपल्याला इथे. केव्हापासून पायी चालत आहे आम्ही, बेकार थकून गेलेलो आहे. रस्ता सापडत नाही जायला. आता बघतो ना, तिकडून आम्ही एका दुकानदाराला सांगितलं होतं, तो भेटला होता. तो आता तिकडून हाक मारतोय आम्हाला. आता तिकडे जातो आणि बघतो ती व्हॅली कुठे आहे नेमकं. हारून गेलो आहे आम्ही ह्या जंगलामध्ये. मवाच्या झाडाखाली उभो आहे. इतकं थंडगार आणि मस्त वातावरण वाटतं इकडे. थकल्यानंतर ह्या झाडाखाली जर उभा राहिले ना तुम्ही, खूप मस्त रिलॅक्स वाटतं, एकदम सुकून आहे एकदम. गेंदा व्हॅली हे धडगाव तालुक्यातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतं. हां, तोड ना. इथे आता हरभरे तोडले, पण इथे विचारलं, शेतावाल्यांना विचारलं, मगच तोडले आम्ही. असं डायरेक्ट काही चोऱ्या वगैरे केलेल्या नाही. म्हणतोय का फक्त 2च तोडले. आणि इथून आता जबरदस्त असा रस्ता आहे. आम्ही निघालो आहे खतरनाक कड्याकड्यानी शेताच्या. कुठे कुठे जंगलामध्ये काही समजत नाही आम्हाला. तर बघा तुम्ही, इथं किती घनादाट जंगल आहे आणि ती व्हॅली कुठे आहे तुम्हाला सांगतो. इतकं जबरदस्त जंगल आहे इकडे. तर फक्त सागाचेच झाड आहे जंगलामध्ये. आणि त्या व्हॅलीला जाता जाता थकून गेलो आहे आम्ही, केव्हाचे चालत आहे. तर आम्ही आता त्या मेन रोडला लागलेलो आहे. बघू शकता तुम्ही किती खतरनाक सागाच्या पाल्यांमधून जंगलामधून व्हॅलीला चाललो आहे आता. पूर्ण सुकसुकाट उन्हाळाच आहे जसं का. मजा येऊ राहिली जायला. तर अरे साहेब, आता बघू, मजा तर आहेच. तिकडे जाऊन बघू ना कसं सीन आहे, काय खतरनाक. गेलो हळूहळू रे, खतरनाक पडलो असतो मी आता. जबरदस्त तुम्ही बघितलं असतं. मला डायरेक्ट स्ट्रेचरवर घेऊन जाताना बघितलं असतं तुम्ही ह्या व्हॅलीमध्ये. इकडून येऊन गेलो असतो. खतरनाक काम होतं नाही तर इकडे. आता खाली उतरलोय थोडं आणि तिकडे आपल्याला जसं काही इकडे विहीर खोदलेली आहे, पण विहीर खोदलेली नाही, डायरेक्ट झरा येतो पाण्याचा आणि हे डायरेक्ट तिकडे असं व्हॅलीला जातं. ह्या झरण्याचं आम्ही पाणी प्यायला घेतलेलं आहे. आणि पाणी कसं आहे, पिऊ शकतो ना. आणि गोर पाणी, एकदम प्यायच्या लायक पाणी मिळालेलं आहे आपल्याला ह्या झरण्यामध्ये. बघू शकतात तुम्ही, इथून हे पाण्याचा स्रोत आहे मेन. तिकडून एक आहे आणि तिकडून एक आहे. असे हे 3-4 पाण्याचे स्रोत आणि इथून हे पाणी ते पूर्ण व्हॅलीला जातं. तर तुम्हाला जे दाखवलं होतं, जसं की विहीर आहे पण ते झरे खाली, आणि इथून असं हे पाणी डायरेक्ट ह्या व्हॅलीला कनेक्ट होतं. हा जबरदस्त एंट्री होणार आहे त्या व्हॅलीला. बघा तुम्ही, एकदम जबरदस्त. तर मित्रांनो, फायनली आम्ही गेंदा व्हॅलीला आलो आहे. तुम्ही माझ्या मागची बघू शकतात, ही आहे गेंदा व्हॅली. आणि इथे इतकी जबरदस्त खोल ही व्हॅली आहे. आणि माझ्या मागचे जे डोंगर आहेत, खूप उंच डोंगर आहेत, की जबरदस्त उंच, खूप जबरदस्त. तर हीच ते गेंदा व्हॅली. जवळपास 4 किलोमीटर ही व्हॅली आहे. पण एक्झॅक्ट मेन जो स्रोत आहे व्हॅलीचा चालू होतो, तिकडे आम्ही पोहोचलेलो आहे. खूप मस्त असं सीन आहे बघायला, छान असा व्ह्यू.
जबरदस्त डोंगरामधून, पूर्ण डोंगरामधून ही व्हॅली आहे आणि ही 12 महिने असते. हे पाणी जे आहे ह्याच्या व्हॅलीमधलं हे पूर्ण 12 महिने असतं. तुम्हाला जे ते कुवा दाखवला होता झरणा आपलं विहिरीसारखा, त्याच्यामधून हे इतक्या जोरात पाणी येतं तुम्ही विचारही करू शकत नाही. हे त्याचंच पाणी पडत आहे खाली व्हॅलीमध्ये जात आहे. हे पूर्ण 12 महिने नॅचरल असा स्रोत आहे हा. तुम्ही हा नदीचा आवाज किंवा ह्या व्हॅलीचा पाण्याचा जाण्याचा आवाज, खळखळणारा आवाज ऐकू शकतात. खूप छान असा खळखळत पाणी उतरत आहे इथून. आणि ही तर व्हॅली बघाल तर तुम्हाला वाटणार नाही, इतकी शांत अशी व्हॅली. पुढे आता व्हॅलीला धरून आम्ही निघालो आहे. पुढे काय आहे ते बघतो अजून. असंच पूर्ण पाणी म्हणे जवळपास 4 किलोमीटर असं. खूप मस्त असं वाटत आहे इकडे. आणि पूर्ण ह्या दोन्ही डोंगरातून ही पूर्ण अशी ही व्हॅली बघू शकतात तुम्ही, पूर्ण दोन्ही डोंगरातून. आणि जवळपास ही अशी व्हॅली जी आहे ही पूर्ण 4 किलोमीटर लांब आहे. इकडे आल्यानंतर खूप मस्त वाटत आहे. इथला जो निसर्ग आहे खूप जबरदस्त बघायला मिळतो, अद्भुत नजारे. इकडे गेंदा व्हॅलीला आल्यानंतर कोणीही डायरेक्ट येऊ नका. ते खाली पडले बिडले तर डायरेक्ट कामच होणार. जवळपास आता आम्ही भरपूर 600-700 मीटर चालून आलो आणि ही जी व्हॅली आहे ही जशी तशीच आहे. म्हणजे ह्याची जी खोलता आहे, जी म्हणजे दरीची खोल आहे ही जशी तशी खोल आहे. ह्याचं असं नाही का पुढे जाऊन कमी होणार असं. इथल्या स्थानिक लोकांकडून असं माहीत झालं का जवळपास ह्या व्हॅलीमध्ये मासे 10 किलोपर्यंतचे देखील आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकतात का ही व्हॅली किती खोल असेल. आपण अंदाजही लावू शकत नाही इतकी खोल आहे. आणि हे तुम्ही पाणी बघा, खूप खोल असं पाणी आहे. आणि ह्याच्यात मला तरी वाटतं असं पायी किंवा पोहून जाता येणार नाही. तर इथे स्थानिक लोक पण ते सांगत होते का पूर्ण सुकलेलं लाकूड, त्या लाकडावर पूर्ण अशी त्यांची गावठी बोट तयार करून ह्या व्हॅलीमध्ये जात असतात. मला तरी वाटतं आपण असे जाऊ नाही शकत कारण रिस्क आहे खूप दरी. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर इकडच्या ज्या कपारी आहेत ह्या दगडामधल्या किंवा खडकामधल्या कपारी तुम्ही बघू शकतात. ही जबरदस्त रहस्यमय कपार आहे म्हणे. ह्याच्यात आपण जर घुसलो तर निघू शकणार नाही. तर आता अजून थोडं पुढे जाऊ आणि 4 किलोमीटरची व्हॅली आहे. 4 किलोमीटर तर नाही जात पण 1-2 किलोमीटर आपण थोडं पुढे जाऊन अजून तिचा नजारा बघू. खूप मस्त असा नजारा आहे. कारण ही व्हॅली जर तुम्हाला फिरायला यायचं असेल तर इथे खरंच तुम्ही इथल्या एखाद्या स्थानिक लोकांची मदत घ्या. डायरेक्ट येऊ नका, रिस्क आहे. कड्यानी दरीनी चालताना सांभाळ करावा लागतो. कारण इथे पाय घसरला तर पडले तर ह्या दरीतून काढणं पण मुश्किल आहे. 1 किलोमीटर आलो आणि पुढे हा नजारा बघा तुम्ही. हा काय जबरदस्त नजारा आहे ह्या व्हॅलीचा. पूर्ण म्हणजे दरीसारखा नजारा आहे. आणि इथून पुढे जायला पायवाट नसल्यामुळे आम्हाला पुन्हा मागे जावं लागत आहे. तर नक्कीच पुन्हा येऊ आणि तुम्हाला पुढचा जो आहे प्रवास 2 किलोमीटरचा पुढचा जो राहिलेला आहे तो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. तर बघू शकतात इतक्या उंचावर हे पाणी ह्या व्हॅलीतून नेत असतात मोटरनी. पाणबुडी घेऊन टाकलेली इकडे आणि हे असं खाली ह्या व्हॅलीमध्ये ती मोटर आहे. आणि इथून पाणी 12 महिने त्यांना सोय होती पाण्याची. इथून अशी पाणी घेऊन जातात ते वरती आणि ती शेती केली जाते जसं की मी तुम्हाला वरती दाखवली होती. तर गेंदा व्हॅली ही जी व्हॅली आहे ह्याच्यामध्ये नदीचा स्रोत तर आहेच, पण जर नदीचा स्रोत जर उन्हाळ्यात बंद झाला तर इथे ह्या व्हॅलीमध्ये झरे आहेत. त्याच्याने हे पाणी इथून उद्भवतं आणि ह्या व्हॅलीला असं छान बनवतं की
खोल दरी आणि पूर्ण खोली आहे, इतकी जबरदस्त खोली आहे त्याची का मी अंदाज पण लावू शकत नाही. कारण पूर्ण निळभोर पाणी बघायला मिळतं आपल्याला ह्या व्हॅलीमध्ये. आणि स्थानिक लोकांकडून असं माहीत झालं का जवळपास उदय नदी आहे धडगाव तालुक्यातून आणि अर्धी अक्कलकुवा तालुक्यातून अशी येते. त्या नदीचं पाणी पूर्ण ह्या गेंदा व्हॅलीमध्ये येतं आणि ह्या गेंदा व्हॅलीमध्ये आल्यानंतर पाणी पूर्ण ही व्हॅली सांभाळून घेते दोन्ही डोंगरांच्या मध्ये. म्हणजे इतके अद्भुत आणि रहस्यमय ह्या गोष्टी आहेत, ऐकायला खरंच असं फिल्मी टाईप वाटतात. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खरंच ओरिजिनल आहेत. आपण विचारही करू शकत नाही का इतकं ह्या पूर्ण तालुक्याचं पाणी ही व्हॅली पूर्ण सामावून घेते. विचार करा तुम्ही. तर बघा मित्रांनो, ही व्हॅली तर तुम्हाला जिथे हिरवंगार असं दिसत आहे ते पूर्ण म्हणजे खूप जास्त खोल आहे. डोळ्यांनी पण त्याची म्हणजे पूर्ण स्वच्छ पाणी आहे, पण आपण अंदाज नाही लावू शकत का किती त्याची तीव्रता आहे, म्हणजे खोली किती आहे. कारण खूप जास्त खोल आहे आणि हे जवळपास आपण जन्माला पण आलो नाही तेव्हापासून असेल काय आपल्याला माहिती नाही एवढं. पण जबरदस्त असा पूर्ण खोली आहे. कारण तुम्ही ही उंची बघा डोंगराची. पावसाळ्यामध्ये हे जे तुम्हाला निशाण दिसत आहे इथे पूर्ण पाणी भरलेलं वाहतं म्हणे. हे पूर्ण ह्या लेवलनी पाणी भरून वाहतं पूर्ण ह्या दोन्ही डोंगरांच्या मध्ये. काय जबरदस्त नजारा असेल इथला. तर इकडे आल्यानंतर आपल्याला इथे काही म्हणजे सेफ्टी तर बिलकुलच नाही आहे, झिरो सेफ्टी आहे. इथे स्थानिक लोकांची मदत घेऊन काही माहिती घेऊन आपल्याला इथे ह्या गेंदा व्हॅलीची सवारी करावी लागते. कारण आपल्याला एकटं शक्य नाही, कारण इथे खूप अशा रहस्यमय गोष्टी आहेत त्या पूर्ण काय आपल्याला एवढ्या कवर करता येणार नाही. पण जे ह्या व्हॅलीबद्दल माहिती झालं ते तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हे 2 डोंगर दिसत आहे आणि ह्याच्यामधली जी जागा आहे व्हॅली, इथून जे पाणी जातं, तर इथल्या स्थानिक लोकांकडून असं माहीत झालं का पूर्वीच्या काळामध्ये ह्या डोंगरावरून आणि ह्या डोंगरावर जायला एक पूर्ण असा दगडाचा रस्ता होता म्हणे. तर विचार करा तुम्ही, हा म्हणजे जेव्हा ही व्हॅली तयार झाली असेल, जेव्हा ह्याच्यातून पाणी गेलं असेल, इथून पूर्ण खालून पाणी जायचं आणि वरून रस्ता पण होता जायला पूर्वी. पण आता तो दगड कमकुवत झाले आणि पडून गेले. तर आता आपल्याला बघायला भेटत नाही, पण पूर्वी ते तिकडे रस्ता होता ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर जायला. तर इकडून असा ह्या डोंगरांमधून दोघांना जॉईंट होण्याचा जो रस्ता होता पहिलं दगडांचा, तर तो आता तुटून गेलेला आहे. आता तो नाही बघायला मिळणार आपल्याला. पण पहिलं पूर्वीच्या काळामध्ये ह्या दोन्ही डोंगरांच्या वरून खूप असा छान रस्ता होता जायला, पायवाट होती. आता जर ह्या डोंगरावर जायचं म्हटलं तर जवळपास 5-6 किलोमीटर तिकडून चालून आपल्याला ह्या डोंगरावर जाता आहे. इथे आपल्याला फक्त इथे 10 पाऊल चालले का ह्या डोंगरावर जाण्यासाठी रस्ता होता पूर्वीच्या काळामध्ये. आता तो बघायला मिळणार नाही. हे खूप मोठं सॅड पॉईंट आहे. तर ह्या व्हॅलीचा इथल्या स्थानिक लोकांना खूप चांगल्या प्रमाणात फायदा होत असतो. कारण इथे 12ही महिने पाणी मिळत असतं आणि पाणी 12 महिने असतं. आणि उन्हाळ्यामध्ये ह्या व्हॅलीचं पाणी थंड असतं आणि जसं थोडंसं सकाळच्या वेळेला गरम असतं आणि हिवाळ्यातही पाणी गरम असतं. आणि तो पहिला जो व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलला गेंदाचा, तो तुम्ही नक्की बघा. त्याच्यावर मी गरम पाण्याचे झरे टाकलेले आहे. तर तिथे गरम पाणी तसंच ह्या व्हॅलीचं पण असतं. तर इतके अद्भुत अशा गोष्टी आहेत, रहस्यमय गोष्टी आहेत ज्या आपल्याला फक्त कुठेतरी टी व्हीवर फिल्मी स्टाईल असं बघायला मिळतात. पण हे आपल्या सातपुड्यात आहेत आणि आजही आहेत. हे ऐकून खरंच नवल वाटतं आपल्याला. कारण अशा गोष्टी सहसा आता आपल्या सातपुड्यात पहिलं ऐकायला मिळत होत्या. आताच्या काळामध्ये आपल्याला एवढं बघायला मिळतं म्हणजे खूप अद्भुत गोष्ट सांगता येईल आपल्याला. तर मित्रांनो, तुम्हाला जर गेंदा व्हॅलीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद.